मंडळी नमस्कार। मान तालुक्यातील मनकर्णवाडीत दिवसाढवळ्या घरपोडी करून 3 ते 3.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले आहेत। पाहुयात सविस्तर बातमी। मनकर्णवाडी हद्दीतील लोणार वस्ती येथे भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी घरपोडी करून सुमारे 3 ते 3.5 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मसवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे। लोणार वस्ती येथील अंगणवाडी सेविका कोमल राहुल गेंड या आपल्या 2 मुलांसह येथे राहतात। काल सकाळी सुमारे 9 वाजता त्या अंगणवाडीत कामावर गेल्या असता घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला। सकाळी त्या साधारणपणे 11 वाजता घरी परतल्यावर दरवाजाला कुलूप नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। तपासणी केली असता दरवाजाच्या कडी कोयंड्याला कटरने कापल्याचे निदर्शनास आले। तसेच कापून काढलेले कुलूप घरातील एका धान्याच्या पोत्यावर ठेवल्याचे दिसून आले। घरातील कपाट फोडून वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या दिसून आल्या। यामध्ये गंठण, मिनी मंगळसूत्र व कर्णफुले असा सुमारे 3 ते 3.5 तोळ्यांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। सदर घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस पाटील रमेश गेंड यांनी म्हसवड पोलीस ठाण्याचे अतिरिक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ श्वान पथकाला पाचारण केले असून फॉरेन्सिक टीमलाही बोलविण्यात आले। दरम्यान श्वान पथकाने घटनास्थळी व परिसरात शोध मोहीम राबवली, तर फॉरेन्सिक टीमच्या पथकाला काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचे वृत्त आहे। संबंधित चोरीचे ठिकाण हे सातारा-लातूर या महामार्गालगत असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते। विशेष म्हणजे याच ठिकाणी 2 वर्षांपूर्वी सुमारे 4 लाख रुपये किमतीच्या शेळ्यांची चोरी झाली होती। त्या प्रकरणाचा मुख्य तपास पोलिसांना अद्याप लागला नसून पुन्हा त्याच घरात चोरी झाल्याने नागरिकांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असून भीतीचे वातावरण पसरले आहे। सदर चोरीच्या घटनेचा पुढील तपास म्हसवड पोलीस करीत आहेत। नमस्कार, मी कविता राहुल गेंड। आज या ठिकाणी सकाळी 9 ते 11च्या दरम्यान मी कामावर असताना आणि कोणीच घरी नसताना कुलूप तोडून घरातलं मौल्यवान वस्तू चोरीला गेलेले आहेत। तर साधारणतः 3-3.5 तोळ्याचे दागिने गेलेले आहेत। एक तर आम्हाला शेती पण कमी आहे आणि अशा अवस्थेत आम्ही कसं तरी मोलमजुरी करून जगतोय। तर प्रत्येक वेळेस जर अशी चोरी होत असेल तर ह्याला शासन जबाबदार कोण आहे? याला प्रत्येक वेळेस आम्ही किती वेळ घालायचं? मसवडला पहिले पण शेळ्या चोरीला गेल्या, त्यावेळेस पण कुणी दखल घेतली नाही आमची। आता पण तीच अवस्था आहे। तर आम्हाला आता इथं राहावं की घर सोडून जावं असं झालंय। आमचं तर दीर आता गेलेलाच आहे, पण आम्ही तरी राहावं की नाही ह्याचा कोण छडा लावेल की नाही। तर प्रशासनाला विनंती आहे त्यांनी ह्याचा काहीतरी करावं, कारण माझी मुलं इथं कधी काही वेळेस एकटी पण असतात। आज नव्हती म्हणून, आणि उद्या जर ह्यांना काही झालंच तर काय करणार आहे आम्ही? मी अजित पोपट गेंड। ह्या वस्तीवरती एका वर्षात कमीत कमी 5वी ते 6वी चोरी आहे। तरीही पोलीस प्रशासन झोपीत आहे। आजपर्यंत कुठल्याही चोरीचा छडा लागलेला नाही। ह्या वस्तीवरती कोणी असा श्रीमंत किंवा कुठं नोकरीला नाही। प्रत्येक जण रोजगार करून जगत आहे। तिथं गेलं की आम्हाला सांगतात ठीक आहे, तिला आम्हाला फक्त आश्वासनं देत राहिलेले आहे। ह्या चोरीचा छडा लागल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही। वेळ पडली तर आम्ही पोलीस स्टेशन पुढे महाराष्ट्राचा न्यूज आमरण उपोषण आणि अपडेट रहा पत्करायला तयार आहे।